बीडच्या देशमुख हत्याकांडाविरोधात आज सगळे पुण्यातला मराठा क्रांती मोर्चा एकत्र आलेले आहे आणि त्यांनी एका आवाजात सांगितलेले की गुन्हेगारांवर कारवाई आणि बीड जिल्हा दहशतमुक्त व्हावा. नेमकी काय भूमिका आहे तुमची बीड जिल्हा दहशतमुक्त म्हणून? बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 6-7 वर्षापासून प्रशासन, पोलीस, त्यानंतर जिल्हा परिषद या सगळ्या यंत्रणांमध्ये लागेबंदी असलेल्या लोकांची एस्टॅब्लिशमेंट मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळं तिथं प्रशासन नावाचा प्रकारच राहिलेला नाही आणि त्याच्यातून गेल्या 5-7 वर्षामध्ये खुंडणी, अपहरण, खून, दरोडे हे जे सामाजिक स्वास्थ्य जिथं आवश्यकता आहे ती बीडमध्ये नसल्यामुळं संतोष देशमुखच्या खुनाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळं आत्ता राज्य सरकारने तातडीचे उपाय, मध्यम उपाय आणि लॉंग टर्म उपाय अशा तिघांची एकत्रित बांधणी करून बीड दहशतमुक्त आणि भयमुक्त कसं होईल याच्यासाठीची उपाययोजना केली पाहिजे. तुम्ही सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करताय, राजांनी केली, तुमच्या पक्षाची भूमिका आहे काय याच्या मागची भूमिका? फक्त आमच्या पक्षाचीच नाहीये तर भारतीय जनता पार्टीचे सुरुवात आमदार तुम्ही केली सुरेश दस सगळ्यांनी आम्ही तर देऊच नका म्हटलो. हे प्रकरण जातीयवादाकडे नेऊ नका. त्याचं कारण असं, संतोष देशमुख हे एका दलित बांधवाला मदत करायला गेले होते. दलित म्हणणं सुद्धा चुकीचं असेल, बौद्ध बांधवाला मदत करायला गेले होते. त्या बौद्ध बांधवाला मदत करताना त्यांनी जात पाहिली नव्हती. माझं म्हणणं असं आहे, आपण फक्त बीड आणि मराठवाड्यामध्ये म्हणतो, मराठवाड्यातली पोरं रोजगारासाठी पुण्यात येतात, मुंबईत येतात आणि इथं आल्यावरती आम्ही राजकीय लोक गप्पा काय मारतो, बीडला पुढे न्यायचंय, मराठवाड्याला पुढे न्यायचंय. आवादा नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीला ब्लॅकमेल केलं जातं, त्यांच्याकडे पैसे मागितले जातात आणि ते मागणारा कोण, तर वाल्मिक कराड कोण, तर एक मंत्री म्हणून धनंजय मुंडे जे आहेत त्यांचा राईट हँड. आणि हे आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे म्हणतात, हो वाल्मिक कार्ड माझ्या जवळचा आहे आणि वाल्मिक कार्ड आणि यांचे एकत्रितरित्या 7 बारी निघतात, सगळ्या गोष्टी होतात. याच्यापूर्वी महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर अनेक मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. आर.आर. पाटील असतील, मनोहर जोशी साहेब असतील, विलासराव देशमुख असतील, खूप मोठी लाईन येते. मग ते जर नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामे देऊ शकतात जर चौकशी होईपर्यंत, तर धनंजय मुंडेंचे यांचे 7 बारी एक आहेत. धनंजय मुंडे गुन्हेगारांचा मसिहा आहे, त्यांनी राजीनामा द्यावा. ही मराठा क्रांती मोर्चा असेल, सकल मराठा समाज असेल आणि सर्वपक्षीय आमदार खासदारांची भूमिका आहे ही. त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा द्यावा, तरच बीड दहशतमुक्त होईल. आणि तुमची, आमची, पत्रकारांची, तुमच्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. बीड मधल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. बीडमध्ये तरुणाई मोर्चाकडे न जाता रोजगाराकडे गेली पाहिजे. म्हणून अशा सर्व कंपन्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी, बीड भयमुक्त होण्यासाठी धनंजय मुंडेला मंत्रिपदावर खेचा, ही प्रमुख मागणी आमची. तरुणाई तर अक्षरशः आता नैराश्याकडे आहे, कारण की याच्यातून खरंच रिझल्ट मिळेल का नाही असं समाजामध्ये चर्चा आहे. वाल्मिक कराड सुटेलच आणि जामिनावर सुटल्यानंतर कदाचित त्याचे बाकीचे मोहरे अडकवले जातील आणि प्रमुख वाल्मिक कराड असेल किंवा त्यांच्या जे लागेबंधन असणारे मुंडे कुटुंबीय आहेत ते सेफ राहतील, अशी चर्चा समाजातून निर्माण झाली आहे. त्या चर्चेला जर थांबवायचं असेल तर सरकारकडे विनंती आहे की तुम्ही अगोदर मोरख्याला पकडा. ज्या राखेचं राजकारण चालू आहे, ज्याच्यावर पैसे गोळा करतायत, ज्या वाळूवर पैसे गोळा करतायत, जिथून हप्ते गोळा करतायत, अक्षरशः बीड मधल्या एका दुकानातून हप्ते गोळा करतायत, साधारण साधा चहावाल्याकडून हप्ते गोळा करतायत, अशी जी गुन्हेगारी तयार झालेली आहे. यासाठी या मोरख्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि त्यांना फाशीपर्यंत तुम्ही न्या, म्हणून जनता बीडकडे वळेल आणि उद्योगधंदे आमच्यासारखे तरुण बीडकडे जातील. वाल्मिक कराड शरण येतो 22 दिवसानंतर, हे पोलीस खात्याचं अतिशय अपयश आहे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, इलेक्शनच्या दिवशी सगळ्यांनी बघितलं असेल की वाल्मिक कराडाचा साथीदार मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवाराला अडवतो, हातात रिव्हॉल्वर घेऊन हे करतो, तेव्हा शस्त्र परवान्याची कारवाई होत नाही. आता हे प्रकरण झाल्यावर होती, ठीक आहे. आता सगळे परवाने हे करून सगळ्या गुन्हेगारांवर परवाने रद्द करू नका, त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल करा आणि हा दहशतवाद संपवा, अशी आमची मागणी. बीडची जी घटना ही खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. याला कुठंतरी राजकीय पाठबळ मोठ्या प्रमाणात आहे आणि जरी अशाच प्रकारे सुरू राहिलं तर खऱ्या अर्थानं सामाजिक सलोखा बिघडणार आहे. त्यामुळं या प्रकरणाला जी खऱ्या अर्थानं मदत करतायत त्यांच्यावर तात्काळ जी पडद्यामागचे आका, त्याच्या आकाचे आका आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे कारवाई झाली पाहिजे, खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं मागणी आहे. खरं तर मराठा महासंघ असेल किंवा जे आपलं मराठा क्रांती मोर्चा यांनी जातीवादाला कधी खतपाणी घातलेलं नाही, पण आता दोन्ही बाजून दुर्दैवाने ती भाषा होताना दिसते, ती कशी थांबवणार? त्याचं कारण असं आहे की हे जातीवाद हा जो विषय आहे हा सरकारने पहिल्यांदा दूर केला पाहिजे. आपल्या शाळेमध्ये जेव्हा आपल्याला जात लिहायला लावतात तीच बंद झाली तर हाही मानवता टिकेल. आणि श्याम मानवांनी स्वतःचं नाव बदलून मानव ठेवलं, तसं सरकारने जात धर्म बंद केले तर बरेचसे प्रश्न सुटतील. पण ते प्रश्न सुटू नयेत आणि सरकारचं महत्व म्हणजे त्या लोकप्रतिनिधींना जे स्वतःचं महत्व वाढवायचंय त्या महत्व वाढवण्यासाठी हे सगळे प्रकार होत आहेत. आणि हे होत असताना कुठलाही उद्योग व्यवसाय, कुठलाही बीड काय महाराष्ट्राच्या कुठल्याही भूमीमध्ये
लोक करायला तयार नाहीत किंवा करताना त्यांना प्रचंड दहशतीखाली काम करावं लागते. वाळू असो, वीट असो, काही असो, हे माझ्याकडनंच घ्या, हे अमकं करा, हे तमकं करा आणि कामगार माझेच भरले पाहिजेत, या सगळ्या गोष्टीमधून हा दहशतवाद होतोय. आर्थिक विषय तिथं आहे, त्यामुळे अतिक्रमण नावाचा जो प्रकार आहे हा सर्व प्रकारे ह्या पुण्यात देखील गल्लोगल्ली टपऱ्या झाल्यात. त्या टपऱ्यांमुळं लोकांचे सगळे धंदे म्हणजे हप्ते वगैरे प्रकार सुरू झालेत आणि ह्याच्यातून हे रायव्हल म्हणजे एक संघर्ष तयार होतो आणि संघर्षातून हे सगळे प्रकार होतात. तर याला कुठल्याही जातीचं स्वरूप न देता केवळ मानवता हे पाहून त्याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं. काय भूमिका आहे? बीडचं हत्याकांड झालं, काय पुढे कसं? संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली ती क्रूर हत्या झालेली आहे. पण एकच म्हणणं आहे की जे गृह खातं मुख्यमंत्री साहेबांकडे आहे त्यांनी जे विधिमंडळामध्ये आश्वासित केलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला की आम्ही मोकाको लावू, त्यांच्यावरती ती कारवाई करू आणि या महाराष्ट्रातील आणखी लावलं नाही, तीच चिंता आहे आम्हाला की यामध्ये जे आता मंत्रिमंडळाचा आपण बघतोय की धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागण्याची जी मागणी होती ती कारण त्याचं असं आहे की हे जे धनंजय मुंडे साहेबांच्या संबंधित वाल्मिक कराड आहेत आणि वाल्मिक कराडांच्या संबंधित इतर आरोपी आहेत, यामुळं जे तपास यंत्रणेत बाधा होणार आहे, जे अडथळे येणार आहेत त्या मंत्रिपदामुळे येणार आहेत आणि त्या धनंजय मुंडे साहेबांमुळे येणार आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. ते देत नाहीत ना. नाही, राजीनामा देत नाही. मला दुसरा मुद्दा महत्वाचा मांडायचा आहे की पुणे ही सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची नाही देशाची पण होती. पण परिस्थिती अशी झाली की आता ते गुन्हेगारांचा हब आणि गुन्हेगारांना सरेंडर होण्याचं ठिकाण 100% सरकार पुरस्कृत आहे. कारण जर 22 दिवस आरोपी सापडत नाही आणि 22 दिवसानंतर तो पुण्यातून सरेंडर होतोय आणि इतर आरोपी देखील पुण्यातच सरेंडर होत आहेत. तर पुणे ही सांस्कृतिक राजधानी केलेली नाहीये, तर राज्य सरकार पुरस्कृत पुणे हे आता गुन्हेगारांचं हब या ठिकाणी होतंय. 100% सरकार पुरस्कृत आहे ना. आम्ही तेच सांगतोय की सरकारचे जर आरोपी जर पुण्यामध्ये जर या ठिकाणी सरेंडर होत असतील तर सरकारच करतंय ना. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की छगन भुजबळ म्हणतात की त्यांनी राजीनामा देऊ नये. तर छगन भुजबळांना एवढीच माहिती सांगायची आहे की बाबा छगन भुजबळ आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि ते सिद्ध का नाही झाले ते तुम्ही ईडीला आणि भाजपला विचारा. पण या ठिकाणी हे खुनाचे आरोप आहेत, अपहरणाचे आरोप आहेत. त्यामुळे या ठिकाणी मुंडेंनी राजीनामा हा द्यायलाच पाहिजे. छगन भुजबळ साहेब, आपण दिशाभूल करू नका. तुम्हाला मंत्रिमंडळात द्यायचे म्हणून तुम्ही कोणासाठी फिल्डिंग लावू नका. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण आणि अतिशय वाईट पद्धतीने हत्या करण्यात आली. हे उदाहरण आहे बीडमधलं ढासळत चाललेलं कायदा आणि सुव्यवस्थेचं उदाहरण. यामध्ये आकाच्या आकापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे, कारण हा आकाच सर्व सूत्र चालवत आहे. त्याच्यामुळे वाल्मिक कराड असलेल्या या गुंडाला संरक्षण आतापर्यंत मिळत गेलं. त्यामुळे तिथलं गुंडगिरी ही वाढतच गेली आणि ती हत्येपर्यंत म्हणजे सरपंचांची हत्या झाली म्हणून सर्व बाकीची प्रकरणं आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे धनंजय मुंडे हे जे मंत्री आहेत, आमदार आहेत, यांचा जो राईट हँड आहे वाल्मिक कराड, याच्यावरती खूपच कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मागणी करत आहोत. काय भूमिका आहे तुमची? आमची एकच भूमिका आहे, सरपंचाची हत्या झाली त्यांना सरकारने न्याय द्यावा आणि ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना जी आहे त्या घटनेच्या न्यायमूर्तींनी हे ठेवून ही मानवतेची एकदम वाईट कृत्य केलेली आहे. कुठल्या एका जातीचं नाही, कुठल्या एका समाजाचं विशिष्ट हे नाही. त्यामुळं कोणी त्याला जातीचा कोणी रंग हे देऊ नये आणि लवकरात लवकर न्याय द्यावा, लवकरात लवकर दोषींना फाशी द्यावी. ही सगळं आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मागणी आहे. काय सांगाल? संतोषदादा देशमुखांना ज्या पद्धतीत मारण्यात आलं त्याच पद्धतीत हे जे काही आरोपी आहेत त्यांना मारण्यात यावं. इतकं निष्ठूर, इतकं निर्दयी कोण असू शकतं की ज्या पद्धतीत त्यांना मारलं गेलेलं आहे. आमची मनापासून इच्छा आहे की त्याच पद्धतीत त्यांना मारण्यात यावं. टोकाची भूमिका आहे त्यांची, संताप दिसतोय. संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाली बीडमध्ये, त्या हत्येनंतरनं महाराष्ट्रातील सर्व जनतेमध्ये हा एक आक्रोश आहे सरकारच्या विरोधात, मुंडे फॅमिलींच्या विरोधात. मात्र याच्यातून एक प्रश्न समोर आलेला आहे बिंदू नामावलीचा. तर त्या प्रश्नासंदर्भात सरकारने स्वतः लक्ष घालून तो बिंदू नामावलीचा त्या बीड जिल्ह्यातील प्रश्न हा पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. जे सर्व आरोपी आहेत ते सर्व पुण्यातूनच का अटक होतात
त्याला एक कारण म्हणजे यांचं प्री प्लॅनिंग आहे. जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही ऍडमिट होणार असेल तिथं आधार कार्ड पहिल्यांदा घेतलं जातं. म्हणजे ज्यावेळेस आधार कार्ड दिलं जातं तिथल्या हॉस्पिटलनी प्रशासनाला काय नाही सांगितलं पाहिजे की बाबा इथं हा आरोपी इथं आलेला आहे, आश्रय घ्यायला तुम्ही त्याला अटक करावी. त्याच्यावर जी गाडी परत सोडायला आली होती कराडांना ती गाडी पण जप्त केली नाही. याच्या मागे सरकारचं काय धोरण आहे आजपर्यंत कोणाला स्पष्ट समजलेलं नाहीये. मी सरकार पाठीशी घालतोय. सरकार 100% यांना पाठीशी घालतंय. 20-20 दिवस आरोपी पुण्यात राहतात आणि इथनं अटक होतात. म्हणजे हे प्री प्लॅनिंग करून अपयश कोणाचं आहे? हे 100% सरकारचं अपयश आहे. 100% सरकारचं अपयश आहे. मी बीडचं हत्याकांड हे सरकारचं अपयश आहे मराठा क्रांती मोर्चाचं म्हणणं आहे. बघूया आता सरकार कशी दखल घेते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे.